हाँ टाका आता। आता याला आपल्याला पुरा दाबा लागेल पाण्यामध्ये। दोस्तों आज हमारे यहाँ एक फंक्शन है सर के यहाँ, तो वहाँ पे हमने 200-300 लोग मशरूम की सब्जी बना रहे हैं और आप उसका मेकिंग यहाँ पे और सब चालू है, खाना वगैरह बनाने हैं, सब रेडी है, चालू है काम। और आप देख सकते हैं यहाँ पे जो प्रोसेस है वो चालू हो गई है। पहले हमने जो ड्राई मशरूम है इसमें एक में पानी उबालने में गया करके उन्हें भिगोने के लिए रख दें। और ये जो मशरूम है दोस्तों उसको हम कुछ दिन के 15-20 मिनट में छोड़ देंगे। जो वो सीखा था ड्राई था तो अभी एकदम फ्रेश जाएगा, ताज़ा मशरूम जैसा। तो फिर उसके बाद उसके हम सब्जी का प्रोसेस शुरू करने वाले हैं, तो वो सब आपको देखने के लिए मिल जाएगा। ठीक है ऐसा। तो अभी मशरूम निकालने का काम शुरू है। आप देख सकते हैं कि मशरूम कैसे फूल गए हैं और पहले थे और अभी कैसे हो गए हैं, एकदम फूल चुके हैं और एकदम भाई पूरे फ्रेश सारे जैसा है। अभी हमने जो मशरूम है वो गर्म पानी में से हम निकाल रहे हैं, आप देख सकते हैं। और निकालने के बाद में इसको एक टोपली में हम निकालें, जिससे कि जो पानी है वो निकल जाना चाहिए। ठीक है, एक बार पानी निकला है तो उसको हम एक और पानी से उसको वॉश करेंगे, जैसे कि उसमें जो गर्म पानी है उससे जो गर्म हुआ है वो ठंडा भी हो जाएगा और उसमें टेस्ट है वो निकला, जैसे फ्रेश जैसे ही वो अपने को लगने लगेगा। तो आप देख सकते हैं कि अभी ये जो है एकदम फ्रेश जैसे हो गया है। तो दोस्तों अभी ऑयल डालना शुरू कर दिया हमने और यहाँ पे ऑयल डाल रहे हैं हम सब्ज़ी के लिए। और ये जो मशरूम की सब्ज़ी है दोस्तों, ये मसाला वाली सब्ज़ी है, इसमें ऑयल मसाला ये बहुत अच्छी तरीके से चाहिए, जिससे इसमें जो टेस्ट है नॉनवेज जैसा आता है और एकदम टेक्सचर बहुत बढ़िया हो जाता है। और जितना अच्छा सारी चीज़ों का मिलाप रहेगा उतना अच्छा और अपनी सब्ज़ी बनेगी। तो अभी आपको आगे हम और दिखाते रहेंगे। हाँ जिरा टाकला आता, पण तेजपान घेतलं आपण, मग आता जिरा घेतलेला आहे। कस्तूरी मेथी कांद्याचा पेस्ट टाकला आपण।
आता आपण अद्रक लसूणचा पेस्ट घालत आहोत आपण आता. थोडा सांबार टाकत आहोत आपण थोडासा चवीसाठी. कांदा आणि अद्रक गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण त्याला तेलामध्ये फ्राय होत देतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बाकीचं आपण सामान घालणार आहोत. आता आपण गरम मसाला, खडा मसाला, पिसलेला खडा मसाला आपण घालत आहोत. खडा मसाला पिसून आपण त्याला आता घालत आहोत. कस्तुरी मेथी, धनिया पावडर, मटन मसाला अथर्व आपण घालत आहोत भाजीसाठी. त्यानंतर एव्हरेस्ट चिकन मसाला, त्यानंतर वाघमारे मटन मसाला. अशा प्रकारचे मसाले आपण याच्यात ॲड केलेले आहेत. आणि आपण बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे. आणि जर आता एवढा चांगला कलर आहे तर आणखी भाजीला किती चांगला कलर येईल तुम्ही लक्षात घेऊ शकता. एकदम जबरदस्त भाजी बनणार आहे. सुहाना मटन चिकन मसाला, ग्रेव्ही मसाला, एकदम छान सुगंध येत आहे तुम्ही बघू शकता. आता हळद, तिखट आणि मीठ हे आम्ही घालत आहोत. मीठ कमीच घातलं जातं सुरुवातीला, नॉर्मल भाजीपेक्षा अर्धच घातलं जातं. कारण की जे मशरूम्स आहेत ते मीठ सोक करून घेऊ शकतात आणि त्यामुळे भाजी खारट वाटू शकते. त्यामुळे आपण आधी मीठ कमीच वापर करत आहोत. आणि भाजी पूर्ण तयार झाल्यानंतर टेस्ट लक्षात घेऊन मग आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकतो चवीनुसार. तर अशा पद्धतीने हे आपलं ग्रेव्ही जे आहे ते तयार होत आलेली आहे. ठीक आहे. एकदम जबरदस्त ग्रेव्ही तुम्ही बघू शकता. हा काय शेंगदाणा, मगजबी आणि खसखसची पेस्ट. हो, शेंगदाणा, मगजबी आणि खसखस यांचं पेस्ट आपण घातलेलं आहे याला. त्याच्यानंतर आता हे पालकचा पेस्ट ग्रेव्ही छान यावी यासाठी, टेस्टी ग्रेव्हीसाठी आपण यात वापरलेला आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करत आहोत ज्यामुळे ग्रेव्ही टेस्टी आणि चांगली होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली ग्रेव्ही बनवण्याची प्रोसेस जवळपास पूर्ण होत आलेली आहे. आणि याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले मशरूम्स ॲड करणार आहोत थोड्या वेळातच. बस झालं, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. आणि आपले भरभरके मशरूम टाकून मग आम्ही थोडं पाणी ॲड करत आहोत आपण ग्रेव्हीमध्ये. आणि अशी आपली मित्रांनो एकदम जबरदस्त मशरूमची ग्रेव्ही तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता एवढं जबरदस्त लुक दिसत आहे तिचं. एकदम खतखती भाजी. टॉप म्हणजे हां टॉप नाही का आपले डीजेचे. अच्छा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे एकदम छान मशरूम घातलेले आहे. एकदम ताजा मशरूम सारखे बघा, एकदम सॉफ्ट नरम झालेले आहे. जे कोणी भाजी खातील फर्स्ट टाइम त्यांना लक्षातच येणार नाही
ही ड्रायची भाजी, एकदम कलेजी पेटी वगैरे सारखी सुंदरी सारखी छान भाजी झालेली आहे मित्रांनो. असं तुम्ही बघू शकता. टमाटे शिजलेले आहेत. हो आता टाकून देऊ. मॅडम इथे मशरूम टाकू लागते का? तुम्ही एक जण खरवडायला पाहिजे. टाका. तो दोस्तों आप देख सकते हैं टोपली भर भर के मशरूम इसमें डाल रहे हैं. एकदम मसाला मशरूम झाला. थोडासा किंचित आपल्याला टाकणं, जास्त नाही. हो थोडा आपला एकदम जास्त पतला नाही करणे, म्हणजे एकदम मसाला भाजी सारखं नाही. तो दोस्तों आप देख सकते हैं ऐसे ही हमारी मछली की सब्जी जो है अभी रेडी हो चुकी है. बस इसमें थोड़ा सा ग्रेवी के लिए पानी ऐड करेंगे. बाकी अगर आप ऐसे ही अभी रोटी के साथ अगर खाना चाहते होंगे तो मसाला मशरूम हमारा रेडी है. इसको तवे पे अगर थोड़ा डाल दे तो ये तवा मशरूम हो जाएगा हमारा रेडी. तवा मशरूम और रोटी के साथ आप इसको खा सकते हैं. नागपुर तो दोस्तों इस तरह हमने मशरूम को इसमें ऐड किया है और ये हमारी सब्जी रेडी हो चुकी है. बस अभी इसको हम पकने देंगे और फिर टेस्ट करके टेस्ट अनुसार थोड़ा सा नमक ऐड करेंगे. बस हो गया, बाकी कुछ भी करने की ज़रूरत नहीं है. हमारी सब्जी रेडी है मशरूम की. देखिए दोस्तों ऐसे अपनी मशरूम की जो सब्जी है रेडी हो चुकी है, आप देख सकते हैं. और कितनी बढ़िया दिख रही है, टेक्सचर कितना अच्छा है. और अगर जो लोग नॉनवेज छोड़ना चाहते हैं उनके लिए भी अच्छी है, और जो नॉनवेज को एक ऑप्शन चाहिए उनके लिए भी मशरूम की सब्जी आप टेस्ट कर सकते हैं.